हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना. तर आज घरी सत्यनारायणाची पूजा होती, कारण दरवर्षी मी गणपतीमध्ये सत्यनारायणाची पूजा करत असते. मग ह्या वर्षी गणपतीची पूजा ठेवली होती आणि आमच्या ब्राह्मण काका बोलले होते सकाळी 7 वाजता येणार म्हणून. कारण गणपतीमध्ये कशी सगळीकडेच पूजा सत्यनारायणाची पूजा वगैरे केलेली असते, परत गौरी असतात, म्हणून त्यांना वेळ नव्हता म्हणून ते म्हणले सकाळी 7 वाजता येतो. तर त्यानुसार मला आवरायचं होतं. तर मी सकाळी 4 वाजता उठून बाकी सगळं आवरल्यानंतर सर्वात प्रथम घेतला प्रसाद करायला. सत्यनारायण पूजा म्हटली की सगळ्यात मेन गोष्ट असते ती प्रसाद चांगला झाला तर खरंच खूप छान वाटतं. म्हणून इथे बघा मेगा कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1-2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, थोडेसे कट केलेले आहेत आणि ते छानपैकी आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता आपले ड्रायफ्रूट्स इथे छानपैकी शॅडो करून घेतलेले आहेत. हे पहा, जास्त करपटही नाही करायचे आणि जास्त स्मूथही नाही ठेवायचे. त्यांना आपलं मिडियम आचेवरतीच आपल्याला भाजायचे आहेत. ते छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. सकाळी उठून सगळी पूजेची तयारी करून ठेवलेली आहे, सगळं झालेलं आहे, मुलांचंही सगळं आवरलेलं आहे. आता हे ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर इथे टाकलेले आहे तूप टाकलेले आहे आणि तूप हे मी अंदाजानेच टाकलेलं आहे, कारण सगळे प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर मला मेजरमेंटनुसार स्वयंपाक नाही करता येते, माझा सगळा अंदाजानुसार चाललेला असतो. पण मी अंदाजाने स्वयंपाक करते, पण तो एकदम परफेक्ट आणि एकदम छान झालेला असतो. आता इथे मी ही कढईमध्ये तूप घेतलेलं आहे, ते छानपैकी असं थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यात टाकायचं आपल्याला रवा टाकायचा आहे. रवा पण सत्यनारायणाच्या प्रसादाला हा रवा हा नेहमी बारीकच वापरायचा. हे पहा, इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा कसा छानपैकी असा फुलतो आणि खूप टेस्टलाही खूप छान लागतो. तसा मोठा रवा जर घेतला तुम्ही, जाडा जर रवा घेतला तर तो कसा शिजायलाही थोडासा वेळ लागतो आणि त्याचे टेक्स्चर थोडंसं वेगळं असतं. म्हणून हा सत्यनारायणाच्या प्रसादाला नेहमी हा बारीक रवाच वापरायचा असतो. तर आता हे पहा, तुपामध्ये छानपैकी पूर्ण असं तुपामध्ये तो भिजलेला आहे. एवढं तूप आपल्याला अंदाजे टाकायचं आहे. आणि आता हा रवा भाजायला किमान आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागणार. तो रवा आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचा आहे. जर तुम्ही गॅस मोठा करून भाजला तर तो करपू शकतो किंवा मिडियम गॅसवरती केला तरीही तो खाली लागू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला मंद आचेवरतीच हा रवा छानपैकी असा भाजून घ्यायचा आहे. जसा रवा छान छान भाजत जाईल तसा छानपैकी त्याचा असा स्मेल हा पूर्ण घरामध्ये पसरतो. तर हे पहा, खूप छान असा रवा आपला मस्तपैकी आपण मंद आचेवरती भाजून घेतलेला आहे. सत्यनारायणाच्या प्रसादाला जेवढा तुम्ही रवा भाजून घ्याल आणि जेवढं तुम्ही तूप आणि रव्याचं प्रमाण हे योग्य पद्धतीने वापराल, तसं तो प्रसाद हा खूप छान आणि मस्त असा एकदम फुलतो आणि छान होतो. हे पहा, आता आपला रवा इथं भाजत आलेला आहे. थोडासा कलर असा आहे ना, ब्राऊन कलर पोहोचतोपर्यंत आपल्याला हा रवा भाजायचा आहे. आता यात टाकायचं आहे आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहेत, ते ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. आता यात मी घेतलेलं आहे बदाम, काजू आणि चारोळे. आता इथे एक केळी टाकलेली आहे, मी ती कट करून टाकलेली आहे, छोटे छोटे पीस केलेले आहेत तिचे. पण इथे आपल्याला केळी जास्त पकलेलीही नाही वापरायची, जास्त कच्चीही नाही वापरायची. आपल्या इथं केळी ही मीडियम पकलेलीच केळी वापरायची आहे. आणि जेव्हा आपण ही केळी आपल्याला रव्यामध्ये छानपैकी अशी परतून घ्यायची, जेणेकरून ती जी केळी आहे आपल्याला ती रवा आणि तुपामध्ये छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची आणि ती आपल्याला पूर्णपणे अशी मॅश करून घ्यायची त्याच्यामध्ये. हे पहा, या पद्धतीने पूर्ण अशी मॅश करून, जसं जेवढं तुम्ही तिला मॅश कराल, जेवढी तिला परतून घ्या ना, तेवढं तिचा स्वाद हा खरंच वेगळा लागतो. खरंच खूप टेस्टी लागतो. वास तर एकच नंबर सुटलेला आहे घरामध्ये. आणि हा प्रसाद मी सकाळी 5 वाजता करायला घेतलेला आहे, कारण काका येणार होते 7 वाजता. त्याच्यामुळे म्हटलं प्रसाद करायला हा थोडासा वेळ लागतो, रवा भाजायला वेळ लागतो, पण आपण जेव्हा केळी टाकतो ते मॅश करायलाही वेळ लागतो. आणि प्रसाद करताना आपलं इकडे तिकडे लक्ष देऊन चालत नाही. जर आपलं थोडंसं जरी लक्ष डायव्हर्ट झालं ना, तरी आपला हा शिरा आहे ना, तो खाली करपू शकतो किंवा जळू शकतो. त्यामुळं पूर्णपणे लक्ष प्रसादाचा शिरा करण्यातच द्यावं लागतं. त्यामुळं आपलं थोडंसं लवकर उठून मी हा प्रसादाचा छानपैकी शिरा तयार करत होते. पाहू आता केळी छानपैकी यात मॅश, जशी केळी यात मॅश होईल ना, तसा कलर त्याचा चेंज होत जाते. पाहू शकता. वेळ लागतो पण प्रसाद हा छान होतो. हे पहा,
अजिबात शिरा हा आहे ना एका जागेवरती थांबायचा नाही द्यायचा, आपल्याला ते कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे असा, की जेणेकरून तो खाली लागणार नाही. तर आता आपल्या इथे शिरा छानपैकी भाजूनही झालेला आहे आणि त्यात केळी छानपैकी मॅशही करून झालेली आहे. तर ते यात टाकणं आहे मी गरम केलेलं दूध टाकणं आहे. दूधही मी गरम करायला ठेवलं होतं एका साईडला, त्यात दूध ऍड करायचं आहे आपल्याला. तेही मी अंदाजानेच केलेलं आहे, पाहू शकता. थोडंसं दूध टाकल्यानंतर परत अजून थोडंसं टाकलेलं आहे, कारण जेव्हा दूध जास्त टाकत होते तेव्हा ते असं उडत होतं, कारण दूधही गरम होतं आणि शिराही गरम होता, म्हणून ते असं उडत होतं. म्हणून मी थोडं थोडं दूध यात ऍड केलेलं आहे आणि छानपैकी ते असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता किती सुंदर दिसतोय. जेव्हा आपण यात दूध ऍड करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये वेगळं टेक्स्चर येतं. आता हे नुसतं दूध न टाकता मी त्यामध्ये पाणीही ऍड केलेलं आहे, कारण जेव्हा आपण नुसतं दूध वापरतो ना तेव्हा ह्या जो शिरा आहे त्याला असा व्हाईटनेस येतो, पांढरा दिसतो तो आपल्याला. पण जेव्हा तुम्ही मीडियम प्रमाणात पाणी आणि दूध दोन्ही मिक्स करून टाकाल तर तो शिऱ्याचा कलरही खूप सुंदर येतो आणि टेस्टही खूप छान लागते. त्यात आपलं दूध आणि पाणी मिक्स करून हा शिरा छानपैकी केलेला होता आपण. आता आपल्याला यात टाकायची आहे साखर टाकायची. साखर ही सगळं शेवटी टाकायची आहे, कारण जेवढी लास्ट आपण साखर टाकू त्यात मॅश करू तेवढं त्याच्यामध्ये ते आपल्याला त्याचा गोडवा हा छानपैकी टिकून राहतो. त्यासाठी साखर सगळ्यात शेवटी टाकायची आहे, कारण साखरेलाही नंतर पाणी सुटतं, म्हणून साखर ही शेवटी टाकायची आहे आपल्याला. तर छानपैकी साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे मस्तपैकी. तिचंही टेक्स्चर असं वेगळं येतं आणि जेव्हा आपण साखर ऍड करतो तेव्हा थोडंसं अजून त्याच्यामध्ये त्याला ओलसरपणा जास्त वाढतो, कारण साखर ही विरघळल्यानंतर थोडीशी मॅश व्हायला थोडा वेळ लागतो. म्हणून मंद आचेवरतीच आपल्याला हे हलवत राहायचंय. प्रसाद करताना कुठलंही काम माझं झालं नाहीये. मी फक्त किंवा 5 वाजता मी प्रसाद करायला सुरुवात केली होती, कारण प्रसाद करायला वेळ लागतो म्हणून. आणि प्रसाद छान झाला की खरंच खूप भारी वाटतं. तर हे पहा एक नंबर झालेला आहे प्रसाद. दिसायला पण खूप सुंदर दिसतोय आणि वासही खूप छान येतोय. पूर्ण घरामध्ये प्रसादाचा असा छानपैकी वास सुटलेला आहे. आता यावरती मी 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे पहा आणि एक वाफ काढणार आहे. आणि वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला 1-2 चमचे तूप परत यावरती सोडायचे. आणि जर तूप सोडल्यानंतर त्याचं टेक्स्चर खरंच खूप छान वेगळं लागतं आणि टेस्टलाही खूप छान लागतो प्रसाद. हे पहा आपले काजू बदामही छानपैकी असे मिक्स झालेले आहेत. खरंच खूप सुंदर झालेला आहे प्रसाद. तुम्हीही नक्की करा. तर कसा वाटली आजचा सत्यनारायणच्या प्रसादाची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर आत्ता वाजलेले आहेत 5:45 वाजले आहेत आणि माझा प्रसाद रेडी झालेला आहे. चलो तर बाय बाय.